या ज्ञानाला साधक असा ज्ञानेश्वरी जना पातु योगिध्येया सरस्वती. ज्ञानेश्वरी जना पातु योगिध्येया सरस्वती. ओम गम गणपतये नमः. ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः. कथोपदेशाचे कार्यक्रम आलेले सगळं भगत आत्मीयत असले स्वागत. एक गाव, ते गावा भितर एक तरुण वास करता आशिल्लो. ते गेले पयली जन्माचे कसले कर्म करपी कितकी मस्त मेहनत किती करत आशिल्ली तोय जाल्यारी कष्ट दुःख दारिद्र्य ती फाट सोडली. मस्त तापदाचें जीवन करता उरत आशिल्लो. एक वेळे ताका जेवणा सुद्धा मेळनाशिल्ले तसले दुर्धर प्रसंग तो काढता उरत आशिल्लो. तेचे गांवांत अनेक व्यक्ती आशिल्लो. मारवाडी व्यापारस्थ पैसे जोडून घेऊन मस्तीत संघात तांकां लागले. जीवची गुंठ तेजी नाशिल्ल्याची इतलेच न्ही स्वता खावची गुण बी नाशिल्ली. तो गरीब आशिल्ल्या मनशाक खावचे नाश उपास पडटा आशिल्लो किंवा ओड उपास पडटा आशिल्लो. बरी पयशे जोडता दोळ गांवांना पयशे जोडता म्हण आसा. ताका पयशे ना म्हूण जोडता, ह्याक पयशे मस्त खर्च करून जोडता. ह्यो अत्यंत कृपण म्हणजे कृपण. एक पयशे कोणाक देन गुतना पुरा संग्रह कर दरीच असले गुणाचे प्रवृत्ती आशिल्लो. एक गांवा भितरीच हे दोन व्यक्ती जीवन करता आशिल्लेचे. अशे मस्त दीस चलता गेले. एक दिवस ती गरीब व्यक्ती दिसलो थंय पावत. हांवें इतले प्रयत्न केले बेची मागीर प्रयत्नाक प्रतिसाद कांय मेळटा. थोडे बी हांवें पयशे कमयचे मागीर कडेन जाताना जास्त्यान म्हाका दिसता आसा मागीर जीवन व्यर्थी म्हण. अशें न्हू आनी हांवें कितें जीवन काडचें हें गरीब जाणां भितरीच ना. मरचें बरें, आत्महत्या घेवची बरें, प्राणत्याग करची बरें म्हणजे न्हू तो चिंतन केलो. तेजे तरेची आत्महत्या घेवची उरलेली गळपासन राज्य जावता. राज्य खंय तेजी घरां आसा तितले पयशे विकत ना आशिल्ले. कोणाक ती बायेचे राज्य काण घेतलें. लागीं खंय घेवची जावत ना म्हणून सुमार दूर चमकार त्याची रान्नां पावलो. थंय सुमार झाड पडलेलें ताणें. ताचे भितर एक बरें वटवृक्ष झाड व्हडलें झाड आशिल्लें. तुमचो गळपास घांग घ्या म्हूण सांगलें न्हू ताणें तयार जालें. जाल्यार तेजे फड्डो झाड मस्त उंच आशिल्ली. अशें तोगेर सान झाड आयले आशिल्ले. तेका राजी घातलो. तेका राजी घालून गळपास घेवचे तयार जातरी गळ्याक राज्याचे बिगजून घेवन गळपास घेता. कितके उठचे हे हाणें गळपास घेवपा म्हूण सांगलें न्हू. खंयचे फंदे उंच्यो हेणे उंच्यो राज्य घालून घेवन गळपास घां घेतली की तर हेणो फाट म्हण पळोवन घेतलो. ह्यो बी तो गुपड ह्याक मस्त बेजार जाले. अयो समाज तरी म्हाका कांय गौरव ना. म्हाका थंय विचारतलो ना. म्हाका यो विचार तयार ना पळयता. बरो अनेक प्रयत्न करया म्हूण सांगलें न्हू. आनी
थोडं उंची चढतो रंकाचे लागे नासले हाणते थोडं उंच अशी तेच नाका उंच चढो आणि थंय राज्य घातलो राज्य खांगे न्हू आता तुगूच आनी हांग गळपासांगची जावता तंतनी वेगून हांग तुका अशें हांगे न्हू गळपासांग तयार करता आसा हे राज्य धर मनीस निसून फाट ना तुका पडप जमनी पडप पाप ते पडलो थोडे उंच गेलो तरी थोडे घाय जाले मस्त पेट्टेलो अशी बसून न्हू पळार कडेन बसून रडता आसा देवा कितें करचें गोताये तुका मागलोंची इश्ट आयलें कितें हें देवा तुका मागलोंची करूण ना कितें तूं म्हाका करता ना म्हण सांगे न्हू थंय मात ती अशी तशी करता आसा अशी तशी करता आसा मात अशी तशी करता अशी तशी करता आसा ताची एक हातीक की लागलो अशी आली कसली की म्हणून पळयत तो एक कोळसो हें कोळसान भुंय भितर कशी पळोवन पडसा हेणान कोळा व्हरता भितर गेलो तो भुंय भितर गेलो थंय ताका हात हालीत आसतना कोळसो दिसलो कोळसो काण पडयता कोळसो मुच्चेळ काल तेणें कोळसे भितर पुरा भांगरान आनी बोनस मस्त संतोष जालो ताका आब्बा भगवंता इतली दिसा नंतर आज पण तुका हांव दिसलो न्ही आज पण तुवें म्हाका येवन तो वचपडली तुका धन्यवाद म्हण गे सांगे न्हू भगवंता कृतज्ञतापण केलो ते दुड्ड घेंग न्हू धांवता धांवता घरा गेलो ते घरा वचून न्हू बरें तन जीवन करचेक तो सुरवात केलो तेचे गांवा भितर कितें आशिल्लो जिपूण अत्यंत श्रीमंत मनुष्य तो मनुष्य तेगेले पयशे दवरता म्हणून परतून तेचेर रानां आयलो तेचेर तो गायलो थंय पळयता तेगेले कोळसो थंय ना तेचे झाडाचो बुदो वचून कोळसो ते कोणस कोणाक मेळून गेले हे मनुष्य मेळून गेले मस्त पश्चाताप जालो ताका मस्तीच बोन बोन दवरलो ताणें पाप प्रयत्न करून खान नासतना करनासतना दिनासतना आतांनी थोडा अशें कसलें घाण वचका म्हण आयलो जाल्यार केन्ना तेची ना जालें की अय्यो देवा हांव आनी कितें कर रे आतां मनशांनी तेगेले आकाशी आंगावन पडशीची जाम जाता ताका आतां जिवन चुनूची प्रयोजन ना म्हण अशी पळयलो उंच राज्य तो गता आसा ताका दिसलें हें म्हाजे खातीर खातीर अशी दिसता केन्ना दुड्ड गेले आनी ही जिवन दूर पळयलें कितें सांगितलो गळपासान तो बी मेळ्ळा पळया हे कथे भितरी दोन घटन हांगा जाल्ल्यान पळयताचे एक जिपूण दुड्ड करका 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 म्हण सांगून खान नासतना जेवण नासतना कन कन दवरलो ते खावचेक बी मेळना जिवचेक बी मेळना ते हाते बी मेळनाशी ते गेले गरीब व्यक्ती हांवें बरें खावन उरका हांवें खावका म्हण मस्त प्रयत्न करता गेलो म्हाका दुड्ड मेळ्ळा कशें म्हण चिंतन मना भितर निरंतर येता आशिल्लें अशा चिंतन हें फल म्हूण सांगलें तेगे मरणा टायमारी मोडका म्हणजे टायमारी ताका दुड्ड प्राप्त केलें म्हळ्यार आमी थंय चिंतन करता उरताची ते एक न्ही एक दीस फल आमकां दिवन दिता विश्वास दृढ जावन तसले नंबिके एक छल उरचे अपरिहार्य ते आमी काणगोल केन्ना शकना अशें न्हू ताका कित्याक तसले पयशे मेळ्ळे खान नाशी की तोट केलो खान नाशी तिगले पयशे पुराची गेले हे तात्पर्य कितें बच्चिट्टिद्दू वररिगे आमी खंयचे न्हिदपून दवरताची खंयचे आमी संग्रह करून दवरताची ते आमकां मेळचे न्ही ते कोणाकय वचून पावता तुमचो निमित्त आमकां कसलेची प्रयोजन पडना ते कांयची आमकां प्रयोजन नाशिची आमकां मना आनंद बी दिनाशिची ते आमी घासतात न्हयशिची कोणाकय वचून पावता तेकाची संस्कृते भितरी एक सुभाषितकार जिपुणा बद्दल
अति सुंदर वर्णन सांगता. तो सांगता कृपणस्य समोदाता न भूतो न भविष्यति अस्पृशन्येव वित्तानि यः परेभ्यः प्रयच्छति म्हणून. कृपणस्य समोदाता जिपणात असलो कृपणात असलो होड दान त्यांना जावत ना कित्याक तरी म्हणजे प्रश्न सहज येता आमकां ताका तो उत्तर करता दिता आसा अस्पृशन्येव वित्तानि यः परेभ्यः प्रयच्छति. दुडतीक लाभ दित ना तो बी खाऊत ना इतलेच न्ही दान जेका तो हातीतून उसून दिवत ना तो त्या आनी लोटूची कोणाकी लास्ट जावन वता. दान येतेच न्ही तो तेगे दुड उपयोग करता थोडे पैसे धर्माक काण दिता दाना खातीर दिता. तेली हांव तशें न्ही तेगे पैसे तो बी आपणीत ना तो केन्ना आपले नशीब कोणाक दिवन सोडटा म्हणजे व्हड दान संपूर्ण दिता. येती बी जावन घेवत ना दानी तशें करत ना दान थोडे पण दवरून घेता तेगे खातीर हांव तशें करत ना संपूर्ण जावन दिवन सोडटा. ही सात पद्धतीची आमी जर संग्रह करता गेलेली ते आमकां मेळटना समाज बी कामां पडटना आमगे मनाक तृप्ती बीची ते कारण जावत ना. आमी पयशे कितले जोडटा म्हणजे मुख्य न्ही. आमी पयशे कशी खर्च करता म्हणजे मुख्य न्ही कित्याक आतां खर्च करता आसाची म्हणजे मुख्य जावन आसा. पयशे खर्च करता लोक मस्त आसाचे धुंदी वेच करतात ते धुंदी वेच दाना म्हण द्यावो ना एक मनाक शांती म्हण द्यावो मेळटना. जर आमकां मनाक शांती जावं कशी उरलेली आमकां जर समाधान जावं कशी उरलेली आमी केन्ना एक सत्कार्य बरे कामाक आमगे पयशाचे थोडे भाग काडण्याक अर्पण करता की ते बीची प्रचाराक पडनशी अर्पण करता की तेन्ना मेळटा आनंद आसा ते आनंद अद्भुत तसलो आनंद. अशें घेवन आमी संग्रह करता कितें बुद्धी आसा ते सोडून घेवन दिवत तसली बुद्धी आमी वाडोवन घेवपाक. जर संग्रह करता गेलेली आमी संग्रह कितली करतलीच गेलेली तुमतून कितें आनंद मेळत आशिल्लें ते आनंद संग्रह कल्ला म्हणजे इतले उरतवी ना. संग्रहा निमित्त आनंद खंयचे एक दिल्ली मिठ आमकां आनंद प्राप्त जाता ते आनंद प्राप्त जावच ना. ताका ती कोट्टूच नगे आमी केन्ना दिता वता ती ते आमकां परतून मेळटा वता. दुड्ड रुपांनी मेळटा म्हणना ते खंयच्या रुपान मेळटा आमकां जाल्यारी दिवची गुण आमी वाडोवन घेवपाक आमी जितल्या गेली तशी ती तेजे 10 पट आनंद जीव प्राप्त जाता वता. तेजे विशिश्ट तसले एक जिवना भितरी सहकार्य तत्वाचेर आमकां अनुकूलता मेळटा वता. अशें न्हू तसले एक मनोभाव आमी धारण करता आमगे जिवना भितरी उद्देश निश्चित जावन उरता. तेजे बरोबरी धन कितें आसा आमी सत्कार्या खातीर केन्ना दिता वताची तन्मूलक जिवना भितर एक क्रांती जिवना भितर एक शांती जिवना भितर एक मुक्ती आमकां प्राप्त जावंक शकता. अशें न्हू तसलें एक सामर्थ्य ते भगवती ज्ञानेश्वरी ज्ञान रूपाचेर आमी सगळो दिवो आमगे निमित्त बरे काम करून घेवो म्हणजे प्रार्थने श्री देवीचरणाक अर्पण करता. आयच्या आमगे हें कथोपदेशाक विराम घालता आसा इति श्रीमनाथपत्याः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. हरि ओम.